जत तालुक्यातील कर्जगी गावातील 4 वर्षीय बालिकेवर अमानुष अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याची हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे आणि या घटनेनंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली असून मिरज येथे आज या प्रकरणाच्या निषेधार्थ सर्वपक्षीय मूकमोर्चा काढण्यात आला। मूकमोर्चाला मिरजेतील हजरत ख्वाजा शमना मिरासाहेब दर्ग्यापासून सुरुवात झाली आणि महाराणा प्रताप चौक येथे त्याची समाप्ती झाली आणि यावेळी सर्वपक्षीय नेत्यांसह मुस्लिम समाजाने आरोपीला फास्ट ट्रॅक न्यायालयात जलद गतीने सुनावणी करून फाशीची शिक्षा द्यावी अशी जोरदार मागणी केली। उमदी पोलिसांनी नराधम पांडुरंग कळी याला अटक केली आहे। मात्र राज्यात अशा घटना सातत्याने घडत असल्याने आरोपीला कठोरातली कठोर शिक्षा व्हावी अशी भावना व्यक्त केली जात आहे। काही दिवसांपूर्वी बदलापूरमध्ये घडलेल्या अशाच एका घटनेतील आरोपीचे पोलिसांनी एन्काउंटर केले होते आणि त्याच धर्तीवर या गुन्हेगाराला तात्काळ कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी मूकमोर्चात सहभागी नागरिकांनी केली होती। या मोर्चात महिलांसह विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, राजकीय नेते तसेच संतप्त नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। आरोपीला तातडीने शिक्षा न झाल्यास यापुढे आणखीन तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला आणि यावेळी मिरज उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन आरोपीस फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी केली आहे। जत कर्जगी या गावात 4 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून नराधमाने तिचा खून केला। त्यानंतर तिचा मृतदेह हा पेटीत लपून बिनधास्त हा नराधम फिरत होता। महाराष्ट्रात चिमुकल्या मुलीही सुरक्षित नाही आहेत। गेले वर्षभर या महिलांवर, चिमुकल्यांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात सर्वसामान्य जनता न्याय मागत आहे। अशा गुन्हेगारांना त्वरित फाशीची शिक्षा दिली जावी अशी मागणी वारंवार सर्वसामान्य जनतेतून होत आहे। जोपर्यंत अशा गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांना जबर शिक्षा, ताबडतोब शिक्षा होत नाही तोवर असे गुन्हेगार रोखले जाणार नाहीत। गुन्हेगार स्वतः गुन्हा मान्य करतोय, त्यांनी साक्ष स्वतःची दिलेली असताना परत त्याची कसली चौकशी करता असा जाब सर्वसामान्य जनता सरकारला विचारत आहे। आपण त्यांच्या चौकशीत वेळ घालवून गुन्हेगाराला एक प्रकारे आपण त्याच्यातील भय दूर करत आहोत की काय अशी आता आमच्या मनात भीती निर्माण होत आहे। एकीकडे आम्ही मुली वाढवा, मुली वाचवा, मुली शिकवा म्हणत असताना आज आमच्या अतिशय 4 वर्षाच्या मुली सुद्धा सुरक्षित नाही याची खंत आज महिला वर्गांमध्ये होत आहे। या सरकारनं याबद्दल ताबडतोब नवीन कायदा आणावा, अशा आरोपीला जिथल्या तिथे शिक्षा दिली जावी। जोवर अशी शिक्षा मान्य होत नाही तोवर असे गुन्हे थांबणार नाहीत। तर या मायबाप सरकारला आमच्या समस्त सर्व महिला भगिनी आणि जन माणसांकडून विनंती आहे की त्या नराधमाला त्वरित फाशीची शिक्षा द्यावी। जिथं त्या नराधमानं हा गुन्हा केला आहे त्या ठिकाणी फाशीची शिक्षा द्यावी, त्याची भर चौकात दिंड काढण्यात यावी आणि जोपर्यंत अशी शिक्षा होत नाही तोपर्यंत असे गुन्हे थांबणार नाहीत ही आमच्या सर्व जनतेची एक प्रकारची मनात असलेली भीती आहे। तर या नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी तोवर ही जर सर्वसामान्य जनता शांत बसणार नाही। हा अत्याचार फार प्रमाणात वाढत चालला आहे। मुलींनी जगणं सोडून घरात राहण्याची परिस्थिती या महाराष्ट्र सरकारने आमच्यावर आणलेली आहे अशी भावना आज आमच्यात निर्माण झालेली आहे। शिवसेनेच्या वतीने आम्ही निषेध करतो, पण भारत सरकारला आणि महाराष्ट्र शासनाला मी एक सांगू शकतो सर, जे काय आहे त्या आरोपीला फाशी द्यावी ह्या आमची मागणी आहे। तर अशा पद्धतीचा कायदा भारतामध्ये यायला पाहिजे ही आमच्या शिवसेनेच्या वतीने मागणी आहे आणि ह्या नराधमाला आजच्या आज जे काही इन्व्हेस्टिगेशन होऊन उद्या ज्याला फाशी द्यावी ही माझी इच्छा आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। आप लोग सब सोचो, देखो 4 साल की बच्ची उसने क्या देखा होगा, उनके माँ बाप ने कितने सपने देखे होंगे, वो सब सोच के आप लोग एकजुट आओ। हिंदू मुस्लिम मत करो, ये सब गलत है। सब मिलकर आओ, एक साथ उस बच्ची के लिए आवाज उठाओ और अगर उनसे नहीं होता है तो हमको सौंप दे, वो आदमी को हम फांसी देंगे। यहाँ तक भी मैं बोलना चाहती हूँ क्योंकि ये क्राइम जो है ना बहुत बढ़ता जा रहा है। क्राइम की वजह से कोई आगे नहीं आ पा रहा है, जो सोचता है उसको पीछे खींचने की कोशिश की जा रही है।
किसी को आगे आने नहीं दिया जा रहा है। तो मेरे भाइयों, मेरी बहनों, जो कोई भी हो, आप लोग सब हम सब एक है। काही लोकांनी अतिशय समन्वयाची भूमिका घेतली आणि जे काही चुकीची गोष्ट झाली त्यामध्ये अजून काही चुकीचं होऊ नये यासाठी खूप चांगलं काम सहकार्य त्यांनी सुद्धा केलेलं आहे। आपले मुस्तफा असतील, अय्यजभाई असतील, त्यांनी सामंजस्याने या गोष्टी सगळ्यांना समजावून सांगितल्या आणि आम्हाला सुद्धा ज्या गोष्टी सांगायच्या त्या योग्य पद्धतीने सांगितल्या। तसंच आपण मोर्चा सुद्धा शांतपणे मार्गाने पूर्ण केला त्याबद्दल आम्ही प्रशासनाकडे आभार।